वर्णना टक्केवारीत जाय सगळा तालुका जाणतोय। या ठिकाणी बापूंच्या काळात जे काम झालेलं आहे ते काम टक्केवारीवर झालेले आहेत। आबासाहेबांच्या प्रयत्नामुळे पाणी आलं, बापूच्या प्रयत्नामुळे पाणी आलं। 1 कोटीचं काम घेतलं या अगोदर तिथं 20 द्यावं लागतील। पूर्ण देशानं पाहिली निष्ठा काय असते सांगोला इथं आहे ना की 11 वेळा भाई गणपतराव देशमुखांचा ह्याच जनतेनं विजयी थाटामाटात करून दिला आहे। पण बदल करून सांगोल्याचा पूर्ण तोटा झालेला आहे। जो 55 वर्षात विकास झाला तो तुम्ही म्हणताय 5 वर्षात आम्ही केला, पण कुठं आहे? सांगलीसारखा पॅटर्न राबून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला विजय होईल। ही जेवढी कार्यकर्ते बोलतात का त्यांच्या बाजूनं नेता येणारा तहसील कार्यालयापर्यंत नाही। बापूचं नुसतं कागदावर काम आहे। 5,000 ही नितीन गडकरींनी मान्य केले, देवेंद्र फडणवीसनं मान्य केले। म्हणजे डोंगर झाडी म्हणल्यामुळे पैसे आलेत। यंदाही त्या देशमुख कुटुंबामधला आमदार हा निश्चितपणे होणार आहे। 1500 रुपये दिलेले आहेत आणि 25 रुपये 30 रुपये एका लिटरच्या तेलाच्या पिशवीमागे गोडे तेला वाढवलेले आहेत। आबासाहेबांनी आम्हाला जो विचार घालून दिला आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार येणाऱ्या काळामध्ये। त्यामुळे मतदारांना आता दीपक आबांच्या रूपाने एक सक्षम पर्याय या तालुक्यामध्ये मिळालेला दिसतोय। काय नाही सगळे सिस्टीम जसं यांनी सांगितलं टक्केवारी सिस्टीम त्या सिस्टीमनंच सगळी यंत्रणा चालू आहे। आम्ही आबासाहेबाचा पक्ष या तालुक्यात जिवंत ठेवणार आहे। नाही दिसून येणार नाही। या तालुक्यातील दलित मुस्लिम समाज येणाऱ्या काळात एकत्र होऊन ह्या चारही नेत्यांचा पराभव करायला बसलाय असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो। जो मातोश्रीचा आदेश तो आमच्या अंतिममध्ये असतो की इथं गुन्ह्याचा शोध लागला नाही, अधिकाऱ्याचं खून होत असेल, 7-8 मर्डर होत असतील या तालुक्यामध्ये, तर हा तालुका कुठल्या दिशेनं चाललाय? या गद्दाराला इथले आम्हाला गाडायचं आहे। त्याला झाडाच्या मुळाखाली झाडी डोंगर जो म्हणला ना त्या झाडाच्या मुळाखाली ह्याला गाडायचं आहे। ही सांगोला तालुका पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे। सांगोला म्हणलं का गणपतराव देशमुख शहाजी बापू आणि दीपक आबाने दोघांनी मिळून भरपूर प्रमाणात विकास केलेला आहे। हे सांगोल्यात वनवे बाबासाहेब देशमुख 100% 50,000 मतांना लीड येणार। मराठा समाज फॉलो करणार आहे। जरांगे पाटलांचा शब्द सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। तर आम्ही महायुतीबरोबर राहणार आहे, नसेल तर आम्ही एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष। दीपक आबांनी आणि बापूंनी मिळून केलेलं स्वतःचं घर म्हणजे टक्केवारी त्यांनी 40 खाल्ले आणि ह्यांनी 60 खाल्ले। एकनाथ शिंदेचं वय कमी आहे, स्वतःच जास्त आहे, तरी आपल्या पक्षा लहान माणसाला माणूस बाप मानतोय। त्या माणसाला तत्व निष्ठा पैशासमोर काही नाही साहेब। ह्या दलित मुस्लिम समाजाला तालुक्यातील चारही नेत्यांनी वंचित ठेवले आणि आमच्यासारख्या तरुणांचा यंदा कडाडून विरोध आहे। मी पहिल्यांदाही सांगितलं जागा शेकापला सुटो न सुटो आम्ही आखाड्यात आहोत। आबासाहेब म्हणजे पक्ष आहे या तालुक्यामध्ये। दर्शक नमस्कार, बिहार न्यूजच्या बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण शहर आणि जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचतो आहोत आणि तिथून आपण सामान्य नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेगण यांच्याशी सविस्तर असा संवाद साधतो आहोत, जेणेकरून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे विकासाच्या गोष्टी केलेल्या असतात किंवा एक वास्तववादी चित्र कशा पद्धतीचं आहे ते सातत्यानं समोर येत राहावं अशी एक भूमिका या सगळ्या आपल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे। आणि आपण बघतो की जी चुरस आज राजकीय पक्षांमध्ये तीच आपण अगदी पाहतो की सामान्य नागरिकसुद्धा यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भरभरून बोलतो आहे। अपेक्षा मोठ्या आहेत। खरं तर निवडणुका म्हटल्यानंतर विकासाचा मुद्दा हा वारंवार त्याचा उल्लेख केला जातो, पण प्रत्यक्षामध्ये तो विकास कागदावर आहे की प्रत्यक्षात उतरला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। विकासाची बोलायचं झालं तर काहीच झालं नाही अशा गोष्टी नसतात, पण शेवटी जनतेला ज्या अपेक्षित गोष्टी असतात त्या घडतायत का हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आज आपण पोचलो आहे सांगोला विधानसभा मतदारसंघात, अर्थात सांगोला तालुक्यात आहोत, सांगोला शहरात आहोत आपण। सांगोल्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाणी प्रश्न हा मूळचा भाग झाला। याचबरोबर अनेक प्रश्न आहेत, कारण शेतीच्या बाबतीत आपण पाहिलं तर इथल्या ज्या डाळिंबाच्या बागा आहेत तर त्या कमी होत गेल्या। त्याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत, सुधारणा यामध्ये होत आहेत, पण शेवटी तोच प्रश्न येतो की ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्यात का? आणि बाकी एक आहेत की सांगोलेकरांचा मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न हा आहेच आहे। जनतेच्या अपेक्षा 100% पूर्ण होणं ही एक अशक्यप्राय गोष्ट असते, पण सातत्याने त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात। गेल्या 5 वर्षामध्ये सांगोल्यासाठी काय घडलं हे आज सुरुवातीला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। सांगोल्याचा जो विकास होता, सांगोल्याच्या बाबतीत जी अपेक्षा होती तर ती पूर्ण होताना आपल्याला दिसते आहे का? जवळजवळ हे काम 19 आबासाहेबांनी पूर्ण तत्वाचं आणलं होतं, पण काय गोष्टी अपुऱ्या राहिल्या होत्या
ह्या 5 वर्षात त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. काय ह्या गोष्टी 5 या वर्षात पाण्याच्या बाबतीतल्या सिंचनाच्या बाबतीतल्या होत आलेल्या आहेत, पण पाहिजे तसं बांधावर पाणी अजून आलं नाही. आणि आपण बघतो की टेंबू योजना जी आहे तर तिचं पाणी देखील सांगोल्याला मिळालं. शेवटी हे यश श्रेय द्यायचं कुणाला? ही श्रेय तर माहिती सरकारच्या काळात झालेला 1995च्या. कैलासवासी मनोहर जोशी असतील, कैलासवासी गोपीनाथ मुंडे असतील, महादेव शिवणकर असतील. ही जी 1991 साली पहिली पाणी परिषद ही कैलासवासी नागनाथ अण्णांनी आणि भाई गणपतराव देशमुख आबासाहेबांनी सुरुवात केली. ह्या पाणी परिषदेलाही द्यावं लागेल श्रेय. हे मी एकटं केलं किंवा आबासाहेबांनी केलं किंवा नागनाथ अण्णांनी, त्यामध्ये अनेक जणांचं सहकार्य असेल. त्या पाणी परिषदेच्या माध्यमातून जो लढा उभा केला त्या लढ्याला 1995 साली महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये कैलासवासी मनोहर जोशी, कैलासवासी गोपीनाथ मुंडे, कैलासवासी पाटबंधारे मंत्री महादेव शिवणकर, अण्णा डांगे ग्रामविकास मंत्री त्या काळातले, यांनी अर्थसहाय्य देऊन ही योजना पूर्ण म्हणजे आमदार आपण पाहतो की शिवसेनेचे आहेत, त्यांच्या एका ते त्यांच्या गोष्ट आहे त्या, फक्त काही नाही त्याचं. फक्त ज्या काय अगोदर झालेल्या आहेत त्याच्यावर ती रिप्लाय देतात फक्त, ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण त्यांचा जो कार्यकाळ पाहिला 5 वर्षाचा, त्याचं वर्णन तुम्ही कसं? त्यांचं वर्णन टक्केवारीच आहे, सगळा तालुका जाणतोय. 1 कोटीचं काम घेतलं या अगोदर तिथं 20 द्यावं लागतील. 20 दिल्याशिवाय 80 काम, आणि पुन्हा अधिकाऱ्याचं वेगळं, म्हणजे प्रत्यक्षात काम 40च होतंय. ते बी निष्ठुर दर्जाचं. समाधानी नाही समाधानी नाही. एकंदर आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा अक्कलकोटमध्ये होतो तिथंही काही टक्केवारीची भाषा बोलली गेली होती. आज इथं आपण जेव्हा सांगोल्यात पोहोचलो आहे तिथं सुद्धा अशाच पद्धतीचा काहीसा सूर येतो आहे. महत्त्वाचं म्हणजे जो पाणी प्रश्न आहे तर त्याचा शेवात घेता कोणी कामा नये. तर यासाठी जी काही प्रयत्न करत आले त्याचा एक परिणाम म्हणून आज सांगोला तालुक्याला पाणी उपलब्ध होत आहे. निवडणुकीत मनसेचे उमेदवार इथून असतील का? आणि आपण आत्ता तोच 5 वर्षाचा जो कार्यकाळ विद्यमान आमदारांचा आहे तो कसा वाटतो आणि सांगोल्या बाबतीत काय घडत आलं आता? तसं पाहिलं सगळ्यात उल्लेख करावा लागेल सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचप्रमाणे आता म्हणजे आपण बघतो की शिवसेना, राष्ट्रवादी हे असं सगळं समीकरण होतं. ह्या राजकीय समीकरणात आपण बोलूयात, पण महत्त्वाचं एक आहे की जो कार्यकाळ विद्यमान आमदारांचा होता त्या बाबतीत काय वाटतं? जय महाराष्ट्र. मी विशाल गोडसे, सांगोल तालुका संघटक मनसे. या ठिकाणी बापूंच्या काळात जे काम झालेलं आहे ते कामं टक्केवारीवर झालेले आहेत सध्याला. आणि जिथून सध्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जे आता ही केलेली आहे, भरणी केली आहे, तिथून आता सध्याला आपण सांगोल्यात ज्या वेळेस बापूंच्या कामातून बघायला गेलं तर सगळीकडे टक्केवारी घेतली आहे. महिला सुरक्षित नाहीत, 1500 रुपये येते ते देऊन काय फायदा नाही. 5,000 कोटी रुपये महायुतीच्या काळामध्ये सांगोल्या तालुक्याला मिळाले हा दावा करण्यात येतो. हा खोटा दावा आहे. दावा केलाय ना. 5,000 कोटीची लिस्ट आहे. आमदारांनी का नाही 5,000 कोटी नुसतं बोललेत. 5,000 हो ठीक आहे ना. मी म्हणतो 10,000 कोटी. 5,000 कोटीची कामं केलीत का नाही त्याची एकदा लिस्ट तुम्ही न आणलेल्या पाण्याची आबासाहेब एकदा, बापू एकदा बातम्या येतात. मी रोज पेपर वाचतो, दोघांचेही असतात. आबासाहेबांच्या प्रयत्नामुळं पाणी आलं, बापूच्या प्रयत्नामुळे पाणी आलं. आता ह्या दोघांनाही माझं विनम्र आवाहन आहे, त्या दोघांनी 5,000 कोटीचं पेपरचं पात्र बिल मी देतो. त्यांनी 5,000 कोटीचं जी काम एक्झॅक्टली नाही. 1 मिनिट ऐका, थांबा. अहो बापू थांबा. तुमचा दीपक आबा तुमचा गैरसमज होतोय. मी आबासाहेब गणपतराव भाईंच्या बाबतीत बोलत नाही. ऐका. आबासाहेब म्हणजे दीपक. आता एक लक्षात घ्या, मी आता माझ्या शेकापच्या मित्रांना माझी विनंती आहे, आता जो आबासाहेब मी आबासाहेबच म्हणणार. कारण का दीपक आबा हे समजून घ्या, माझ्या बोलण्यात आबासाहेब येत असतील तर ते दीपक आबा आहेत. कारण का ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. राजकारणात त्यांची फार वर्ष गेल्यात आणि सन्मानानं वागणं आणि बोलणं ही आपली संस्कृती आहे. मी आता भाई गणपतराव देशमुखांच्या बाबतीत बोलणार नाही. बोलायच्या वेळेला मी स्पष्ट नाव घेऊन बोलीन. बरं, आता हे 5,000 कोटीचं त्यांनी
एवढी एवढी कामं केलीत. हा सगळं कागदावर आहे. कागदावर आम्हाला दाखवावं जनतेला. कुठे गेलं 5,000 कोटी? कारण शेवटी 5,000 एक मिनिट ऐकून घ्या. पूर्ण विकास असतो तो. सांगोल्याचा 5,000 कोटीचं जर बजेट हे झालं तर ते सांगोला सगळं हरित झालं असतं. ह्या गप्पा आहेत. आणि पाणी आणलेलं आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाई बाबर, माझं स्पष्ट मत आहे, म्हणजे आमचं मनसेचं बोलणं हे स्पष्ट आहे. टेल टू एंड बऱ्याच ठिकाणी आता हे आटपाडी घ्या, जत घ्या, सांगोला घ्या, मंगळवेढा घ्या, कवटे मंकाळ घ्या, पाणी आणायचं होतं उजनीतनं आणू दे किंवा टेंबू म्हैसाळचं, अचानक येतं का हो? आम्ही जनता मूर्ख आहे का? त्याला 50-60 वर्ष कॅनॉल बिनॉल काय तर केलं असेल का नसेल? पाणी आणायला का तुम्ही काय केलं का? असं गाडीत घातलं आणि 2 तासात पाणी इथं आलं. पाणी आलं कशानं? उशिरा मिळाला. पाणी आलं कशातनं? कॅनॉल झाले असतील. माझं स्पष्ट मत आहे, पाणी आणलंय म्हणजे गणपतराव देशमुख त्यांचं असं काम आहे. त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यात आलं असेल तर तुम्ही सरकार दरबारी दबाव टाकला असेल, त्याच्यामुळं पाणी आलं असेल, किंवा इतर काकासाहेब असतील. म्हणजे हा जो आहे तो सगळ्यांनी घ्या. ज्या वेळेला तुम्ही एकत्र एखादी निवडणूक असती, एकत्र बसताना म्हणजे खरेदी विक्री संघाचे असू दे, सुधीरणीचे असू दे, श्रेयवाद जो आहे 5,000 कोटीच्या मुद्द्यावरती ते आक्रमक होऊन बोलले. निष्ठा काय असते हे सांगोल्याने किंवा उभ्या महाराष्ट्रानं पूर्ण देशानं पाहिले. निष्ठा काय असते सांगोला इथं आहे ना की 11 वेळा भाई गणपतराव देशमुखांचा ह्याच जनतेनं विजयी थाटामाटात करून दिला आहे. आणि आताही अशीच परिस्थिती झाली. 5,000 कोटी निधी आला असता तर तुम्ही म्हणजे इथं आहे ना की चालायला सुद्धा आरशाचे हे असले असते. म्हणजे त्यांचं फक्त ऐका हा निस्ता भाव आहे. हा दोघांनी म्हणजे दीपक आबांनी आणि बापूंनी मिळून केलेलं स्वतःचं घर म्हणजे टक्केवारी. त्यांनी 40 खाल्ले आणि ह्यांनी 60 खाल्ले. दोघांनी मिळून खाल्लेली टक्केवारी आहेत. ह्यात काय शहराचा विकास नाही, काय तालुक्याचा विकास नाही काय. आणि ह्यांनी परिवर्तन का घडवलं मागच्या वेळेस घडवलं परिवर्तन की बाबा 50-55 वर्ष आमदार साहेब होते आणि नंतर त्यांचे नातू. म्हणजे असे काही लोक असतात की बाबा थोडा आता बदल करून बघूया, पण बदल करून सांगोल्याचा पूर्ण तोटा झालेला आहे. जो 55 वर्षात विकास झाला तो तुम्ही म्हणताय 5 वर्षात आम्ही केला, पण कुठं आहे? निस्ता कागदावर आणि तुमच्या टक्केवारीवर. एकंदरीत आपण असं म्हणतोय की जे काही परिवर्तन झालं असेल मागच्या वेळेला लोकांनी, तर तिथं मात्र अपेक्षाभंग झाला असं या ठिकाणी म्हणणं आहे. सांगोल्याच्या विकासाच्या बाबतीत काय वाटतं? जे मुद्दे मांडण्यात येतात ते वास्तववादी आहेत का? आता पाण्याचा तर प्रश्न तसं पाहिलं तर आदरणीय दिवंगत आबासाहेब तथा गणपतराव देशमुख साहेब यांनी ह्या सांगोलचाच विकास केला नाही तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या असेंब्लीने मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते विचारावरती केलेलं आहे, विचारधारेवरती केलेलं आहे की माणूस हा इथला आपला मतदार आहे, नागरिक आहे, तो सुखी समाधानाने राहिला पाहिजे, त्याच्या कष्टाचं त्यानं खाल्लं पाहिजे, त्याच्यावर कुणी अन्याय केला नाही पाहिजे. आणि ही बांधिलकी जपून फुले आंबेडकरचा विचार ह्या तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात आबासाहेबांनी असेंब्लीमध्ये दिलेला आहे, त्यांनी दाखवलं आहे. आणि तोच विचार घेऊन त्यांचे नातू मग डॉक्टर बाबासाहेब असतील, अनिकेत असतील, ते त्या परंपरेनं काम करत आहेत. तर आज शेतकरी कामगार पक्ष म्हणून जो विचार आहे तो आबासाहेबांनी पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, राजकारणाचा प्रश्न असेल, तर यामध्ये बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी करून त्यांनी मुहूर्तमेढ आबासाहेबांनी रवलेले स्पष्टपणे त्याच्यामध्ये बरोबर आहे म्हणू शकतो. आणि ती सांगोल्याची कारण एवढा प्रदीर्घ काळ काँग्रेसची अंमल असताना, इंदिरा गांधीचा अंमल असताना त्यावेळी देखील या जनतेने आबासाहेबाला निवडून दिलेलं आहे. पण आता हे म्हणणं आहे की सगळ्या काही गोष्टी कागदावर आहेत. कसं आहे आता आज सध्या या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये अराजकता माजलेली आहे. माणसात राहिलं नाही, जातीत राहिलं नाही, पक्ष तरी एक ठेवला नाही, चुलत्या मालत्याच मेळ ठेवला नाही. अशा परिस्थितीमध्ये जनता ही शानी आहे आणि ही जनता भविष्यात सांगलीसारखा पॅटर्न राबवून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला विजय होईल. पाठीशी सांगोलेकर उभा शेतकरी कामगार पक्ष संधी मिळेल का? बरं का साहेब, शेतकरी कामगार पक्ष हा
हा विचार जो आहे हा विचार आबासाहेबांना ह्या जनतेच्या मनात जी खदखद आहे की त्यांचा विचार या ठिकाणी 50 वर्षाची सेवा केली लोकांची, तर त्यांच्या नातूंना शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडून देऊन हा त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ह्या तालुका करणार आहे. आणि ही परिस्थिती आज ह्या तालुक्याची आहे. शेतकरी कामगार पक्षाचा जाणता कार्यकर्ता तो आजही लोभाला बळी पडलेला नाही की साहेबावरती निष्ठा ठेवून त्यांच्या विचारावरती, व्यक्तिपूजा नाही तर तो विचार जो आहे तर गोर गरीब सगळे नडल्या अडल्या लोकांना मदत करून त्याच्या कष्टाचं त्यानं खावं आणि इतकी निर्भयता, एवढं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व वाढवण्याचं काम आबासाहेबांनी केलं. आणि ती मनामध्ये कार्यकर्त्याच्या खदखद आहे की एकदा त्यांच्या घरात एकदा आमदारकी द्यायची. आमदार डॉक्टर अनिकेत साहेब किती पहिल्यांदा 296 आले म्हणून सांगितलं, आम्ही विजयी साजरा केला आणि परत आमदार बापू म्हणले 700 मतांना आले. म्हणजे विजय फार मोठा असा कमी नाही, म्हणजे फार म्हणजे अंतर नाही. तर उद्याची येणारी 2024ला ते जे आम्ही भर काढू, पक्ष पुन्हा एकदा दाखवून देईल. एक आपल्याला की स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचं एक कार्य सांगोला तालुक्यात दिसतं आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे केवळ सांगोला तालुका नाही तर एक राज्यालाही दिशा देण्याचं कार्य गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून झालं. पण शेवटी एक व्यक्ती आणि त्यांच्या एका कार्याचा आवाका, याचबरोबर जनतेच्या अपेक्षा ज्या असतात त्याही मोठ्या प्रमाणात असतात आणि स्थित्यंतरं सध्या वेगानं घडत आहेत. राजकीय स्थित्यंतर असतील किंवा एक सामाजिक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत आणि मग अशामध्ये काही विकासाचे मुद्दे पाठीमागे राहतात. सर्वसामान्य जनतेचे म्हणून काय प्रश्न आहेत? जनतेचे प्रश्न असे आहेत की आता सांगोला तालुक्याला पोलीस स्टेशन आहे, तहसील कार्यालय आहे, नगरपालिका आहे किंवा सिटी सर्व्हिस ऑफिस आहे, रजिस्टर ऑफिस आहे. आता इथं काय चालू आहे? लोकांना उतारा टायमिंगमध्ये मिळत नाही. 20 दिवसाची मुदत आहे, तिथं 2.5 महिने लागतात. ह्याचे कारण काय? सांगोला पोलीस स्टेशनला गेलं तर तिथं गुन्हा नोंद होतोय, पण ते कधी होतंय? ज्या टायमाला सिस्टीम लागते तेव्हा. उगाच कुणावरही आजपर्यंत या 5 वर्षात एवढं गुन्हे दाखल झाले आहेत की त्याची कुठल्याही आमदाराने कुठल्याही नेतृत्वाने दखल घेतली नाही किंवा कुठल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला नाही. एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय ही जेवढी कार्यकर्ते बोलतात का, ह्यांच्या बाजूनं नेता येणारा तहसील कार्यालयापर्यंत नाही, काहीच नाही. फक्त ते त्यांच्या रेकॉर्डली बोलतात की आहे तो माझा आहे. हां, त्यांच्या बाजूने बोलणे, पण जनता म्हणून त्याचा मालक इथं कोण नाही. या प्रशासनावरती कुणाचा अंकुश काय नाही. अंकुश असायला सगळ्या सिस्टीम जसं यांनी सांगितलं टक्केवारी सिस्टीम, त्या सिस्टीमनंच सगळी यंत्रणा चालू आहे. सामान्य जनतेला नाहक मनस्तापा सहन करा विषयच नाही. कुठल्या अधिकाऱ्यानं सांगावं 7 दिवसात आम्ही मुदत नोंद आहे किंवा नगरपालिकेची नोंद आहे. अशा गोष्टी घेऊन कधी लोकप्रतिनिधीकडे पोहोचलाय का? त्यांचा आता पाण्याचं श्रेय घेणाराला एकच सांगू शकतो, 1 दिवसाड पाणी ती नशीबच म्हणायचं आमचं आबासाहेबाची कृपा. आता बाकीच्याने काय सांगावं त्यात, आता ती त्यांनी किती सांगावं त्याने बी त्या सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत की लोकप्रतिनिधी किंवा आपण म्हणतो की सगळं जे राजकीय स्थित्यंतर असतात त्यामध्ये ह्या पक्षाला किंवा त्या पक्षाला संधी मिळते, पण सामान्य जनतेचे प्रश्न कशा पद्धतीचे आहेत तर ते इथं महत्त्वाचे होते. तालुक्यामध्ये विकास जो म्हणतोय तो पाणी असेल, मूलभूत सोयीसुविधा असेल, या बाबतीत सांगोलेकर म्हणून समाधान आहे का सगळ्या गोष्टीचं? आणि एक असा सरळ अगदी उघड सांगा, मतदान कोणाला करणार? मतदान माझ्या माहितीनुसार किंवा माझ्यासारख्या सुशिक्षित लोकांचं एकच म्हणणं असेल की या 5 जणांपैकी कुणालाच निवडून न देता तालुक्यातील दलित मुस्लिम समाजाने एकत्र येऊन 90,000 लोकांनी तालुक्याचा उमेदवार ठरवावा आणि संपूर्ण सांगोला तालुक्यातील कशासाठी एवढी यांचं गुणगान कुठवर गाया जायचं, कुणाचंच नको मी तर म्हणतोय. माझी प्रामाणिकपणे सांगोलच्या जनतेला हीच विनंती असेल की आपण दलित मुस्लिम 90,000 ते 1,00,000 लोक एकत्र येऊन बाकी का नाही सगळे ह्यांनी परिपूर्ण विकास केलाच नाही. महागाईवर कोण बोलत नाही, रोजगारीवर कोण, महागाई रोजगारी संपूर्ण समाजाकडे लक्ष दिलंच नाही. कारण ह्या दलित मुस्लिम समाजाला तालुक्यातील 4 नेत्यांनी वंचित ठेवले आणि आमच्यासारख्या तरुणांचा यंदा कडाडून विरोध आहे आणि इथून पुढच्याही काळात राहील. विकास म्हणतो तो विकास अजिबात नाही, यांना पूर्णपणे वंचित ठेवले. ह्या समाजातल्या 4 योजनेचं पाणी मिळतं तालुक्याला, जी योजना आज आपल्याला ज्या पद्धतीनं परिपूर्ण विकासाचं चालू आहे, रोजगार असेल, परत शेतकऱ्यांचा हमी 18% GST चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मी तुमच्या माध्यमातून विनंती जे वातावरण होतं ते विधानसभेला दिसून येईल? नाही, दिसून येणार नाही. या तालुक्यातील दलित मुस्लिम समाज येणाऱ्या काळात एकत्र होऊन ह्या 4 नेत्यांचा पराभव करायला बसलाय असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. एकंदरीत जो विकासाचा दावा आपण म्हणतो तर
त्या बाबतीत समाधान नाही आहे आणि कुठेतरी दलित मुस्लिम समाज जो आहे तर त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं. आता आपण सुरुवातीला बघितलं की सामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत, प्रशासनाच्या दरबारी सामान्य माणूस कसा नागवला जातो त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलं आणि यानंतर मग दलित मुस्लिम समाजाचे प्रश्न या ठिकाणी मांडले. सांगोल्यामध्ये विकासाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा, याचबरोबर अगदी ते डाळिंबाच्या बागा त्याचा देखील. हे जे सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकताय, काय वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया बघून? प्रथमतः मी असं सांगतो की ह्या तालुक्यात महायुती, महाविकास आघाडी अजून काय काय झालं, पण ह्या तालुक्यात आबासाहेब म्हणजेच पक्ष आहे. 55 वर्ष झालं आम्ही बघतोय. सांगोला शेतकरी कामगार पक्षाचाच आबासाहेब म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे आबासाहेब. आता शेतकरी कामगार पक्ष म्हणजे आबासाहेबच मानतो आम्ही. आता पाणी प्रश्नावर मी बोलत नाही. पाणी प्रश्नावर काय झालं श्रेय जनतेला माहीत आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे, बापू 19ला आमदार झाले, 2019ला. तिथून विकास सुरू झाला असं 5,000 कोटीचा आहे, 5,000 कोटी दावा आहे. हा दावा आहे. आता मला सांगा, बापून 19 ते 24मध्ये कुठली एखादी योजना, इथं योजना म्हणण्यापेक्षा एखादी सूतगिरण आणली, कारखाना आणला, काय केलं नाहीये. त्यांच्या हातात खूप होतं म्हणते. गेल्या संघ 5,000 कोटी. जे तुळजाभवानी सूतगिरणी, नाजरा एकन, इथं दूध संघ आहे रामकृष्ण, ह्या दूध संघ त्यांना चालू करता आला असतं. त्यांच्याकडे पॉवर होते. आम्ही कसं का असं ना, 2 सूतगिरणी आमच्या चालू आहेत. आबासाहेब नसताना त्या सूतगिरणीचं, महिला सूतगिरणीचं इलेक्शन लावलं. आम्ही ती बिनविरोध इलेक्शन करण्यासाठी धडपडलो आणि ह्या तालुक्यात आबासाहेबाचा विचार जिवंत राहण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतोय. त्यांनी एक तरी त्यांचं सामाजिक काम सांगा. एखादं सूतगिर नाही, कारखाना नाही, बँक नाही, कॉलेज नाही, काय नाही, इंडस्ट्री नाही. पगार आबासाहेब बापू शहाजी बापूंना 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. हां, 12-5 60 लाख रुपये. 60 गुणिले 5 वर्षाचं 3 कोटी रुपये झालं. आज 7-7, 8-8 फॉर्च्युनर, 5 कोटीचा बंगला आहे. मग ते माझ्यासारखेने तिला म्हणणार आहेत त्यांचे कार्यकर्ते. पण आम्ही जो पण ते राज्यभरात पोहोचले त्याचा म्हणजे डोंगर झाडी म्हणल्यामुळे पैसे आलेत. नाही, याच्यामुळे राज्यभरात पोहोचले वगैरे असं काही नाही. ते का ती पब्लिसिटीचा भाग झाला. ॲक्च्युली सांगोल तालुक्याला पब्लिसिटी नको आहे. आबासाहेबांनी ज्या विचाराचं राजकारण केलं, 55 वर्षे एका पक्षात राहिले. मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, तुम्ही ऐकून आहात. पक्ष सोडला का? नाही सोडला. म्हणून आम्ही जे कार्यकर्ते आहेत, पण तालुक्याचा विकास झाला, तालुक्याचा विकास शहराचा विकास झाला. हो, 100%. आज पंढरपूरला नोकरी करणारा माणूस सांगोल्यातनं येऊन जाऊन करतोय. सांगोल्यात, सोलापूर जिल्ह्यात 11 तालुका आहेत. 11 तालुका आहेत. 19च्या अगोदरचं सांगतो. 11 तालुका आहेत. महसूल कोणाचा जास्त गोळा होतो? सांगोल तालुक्याचा महसूल 1 नंबरला गोळा होतो. आणि सांगोल तालुक्याचा महसूल गोळा म्हणजे काय, आम्ही दाब देऊन कचेरीत कागद म्हणजे महसूल गोळा करत नाही. विकास कशाला म्हणायचं? विकास म्हणजे माणसाचा, दोन्ही सर्व कॉलेज आहेत, सर्व फॅसिलिटी आहेत. महाराष्ट्रात सूतगिरण चालू आहे का कुठं? आमचे सूतगिरण चालू आहे. शेतकरी कामगार पक्ष आखाड्यात उतरेल आणि हो का, तुम्ही शेतकरी कामगार पक्ष आखाड्यात उतरेल वगैरे, महाविकास, आम्हाला ते माहीत नाही. आम्ही आबासाहेब, ह्या आबासाहेबाचा पक्ष ह्या तालुक्यात जिवंत ठेवणार आहे. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं की काही तिथं घडवू देत, पण स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा विचार आणि त्यांची भूमिका आम्ही इथं अंमलात आणू, अशा पद्धतीचं म्हणणं. जो काही 5,000 कोटीचा विकासाचा दावा करण्यात येतो, तो पाणी, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर सांगोल्यासाठी समाधानाची बाब काय घडलेली आहे? समाधानाची तर बाब काही नाही. आता तुम्ही सर्वांची मतं जाणून घेतलेली जायती. बरोबर. इथं सर्वात महत्त्वाचं एक आहे की जो 5,000 कोटीचा निधी आणला आहे, त्या निधीमध्ये नवीन योजना कोणती आणली आणि नवीन योजनेचं नाव काय ते त्यांनी जाहीर करावं. नवीन योजनेचं त्यांनी नाव जाहीर करावं ना. कोणती नवीन योजना आणली? ज्या जुन्या योजना सोडून तिच्या काळामध्ये 5,000 कोटी रुपये सांगोला तालुक्याला मिळाले. निधी हा आम्हाला कागदावर दिसतोय, प्रत्यक्षात तर कुठं दिसत नाही. या तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे आबासाहेब, आता सांगितल्याप्रमाणे, आणि आबासाहेबांचे विचार या तालुका कधीही विसरणार नाही. पुढील 5-25 वर्ष या तालुक्यामध्ये आबासाहेबांचे विचार जिवंत राहतील. मग जे परिवर्तन झालं ते काय होतं? म्हणजे मागच्या ज्या 5 वर्षाखाली शेतकरी कामगार पक्षाला सारून दुसरा उमेदवार इथं निवडून आला, त्याचं काय, याची कारणं काय असं? त्या 2019च्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी होता. बाकी सर्वांनी पाठिंबा
शहाजीबापू पाटील यांना दिले होते. आणि ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. त्यामध्ये काही आमच्याही चुका झाली असतील, काही मंडळी नाराज होते, त्यांना दुरुस्त करण्यात आम्हाला वेळ गेला, पण तो विजय हा आमचाच आहे, हा निश्चित आमचा आहे. हां, एकंदरीत आपण बघतो की महत्त्वाचं राहिलं त्यात. बोला. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा अगदी अर्ज भरायच्या आदल्या दिवशी डिक्लेअर केला. आदल्या दिवशी एकदम नौका उमेदवार, अचानक आलेला उमेदवार, तरी सुद्धा यंदा काय घडेल? यंदाही त्या देशमुख कुटुंबामधला आमदार हा निश्चितपणे होणार आहे. एकंदरीत सांगोलाचा जो सूर आहे तर तो अशा पद्धतीचा आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण हे सगळे स्थानिक प्रश्न पाहिले, सरकारनं ज्या म्हणून योजना अंमलात आणल्या त्याचा परिणाम काय होईल हे सगळ्यात जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की लाडकी बहीण योजना विशेष चर्चेमध्ये आहे. त्याच्याबरोबर युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने पावलं उचलली आणि त्यांना रोजगार मिळवून देतं आहे. शासनाने एक मोठमोठे निर्णय अलीकडच्या सगळ्या काळात घेतले, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल का? ह्या सांगोलात दिसेल का? नाही दिसणार. हां, काय कारण ते? कारण महिला सुरक्षित नाहीत. हां, महिलांना 1,500 दिले म्हणजे त्यांचं घर परपंच चालणार नाही आहे. बरोबर, महागाई वाढलेली आहे. त्याच्यामुळं हा जे घेतलेला आहे निर्णय सरकारने तो सगळा चुकीचा आहे. बंद झालेला आहे अजून, त्यात काल रद्द केला आहे, स्थगित दिले आहे त्याच्यावरती. त्याच्यामुळं हा जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा निर्णय आहे. एकंदरीत सगळ्या महत्त्वाच्या या गोष्टी की ज्या सरकारनं म्हणून योजना आणल्या त्याचे परिणाम काय होतील. कारण शेवटी आपण सांगोल्याचे स्थानिक प्रश्न पाहिले आणि स्थानिक प्रश्नावरती नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कशा पद्धतीने आक्रमक आहेत, काय घडलं हे देखील पाहिलं. सरकारच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना आहे, अन्य योजना आहेत, त्याचा एक परिणाम या मतदानावरती होईल असं वाटतं का? जी आपण म्हणू की सरकारलाच खात्री आहे की या योजनांच्या बळावर आपण निवडणूक जिंकून येऊ. साहेब, सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला मत मांडण्याचा अधिकार दिला त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शहर प्रमुख म्हणून मी आपलं आभार मानतो. तुम्ही सरकारच्या योजनाबद्दल बोलला की या महाराष्ट्र हा दिल्लीसमोर कधी झुकला नाही, महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग आई रमाई, आई जिजाई, ताराराणी ह्या असल्या अहिल्याबाई होळकर या महिलांचा, आदर्श महिलांचा वारसा घेऊन चालणाऱ्या या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आहेत. आणि ह्या योजनांना, फसव्या योजनांना ह्या महाराष्ट्रातल्या रणरागिनी फसणार नाहीत. त्या रणरागिण्यांना माहीत आहे की हा गद्दारी कसं करून सरकार स्थापन झालेलं आहे, निकाल लागू शकत नाही, वारंवार पुढे ढकलले जात आहे. आज आपण काल परवाच पाहिलं की संविधानाच्या त्या याच्यावर असणारी डोळ्यावरची पट्टी काढली आणि हातात संविधान दिलेलं आहे. म्हणजे आता संविधानाप्रचार तुम्ही आत्ता करायला लागला, त्याचा प्रचार लोकसभेला तुम्हाला फटका बसला म्हणून तुम्ही संविधानाचा प्रचार करायला लागला. आणि या फसव्या योजनेला माता भगिनी भुलणार नाही. रणरागिणी आहे ती की त्या रणरागिणीला माहीत आहे की आता पुढे दिपवाळी आलेली आहे. 1500 रुपये दिलेले आहेत आणि 25 रुपये 30 रुपये एका लिटरच्या तेलाच्या पिशवीमागे गोडे तेला वाढवलेले आहेत. माता बहिणीला चांगलं माहीत आहे. जे पुरुषांना बजेट आपल्याला माहीत नसतं पण ते किचनमधल्या माता बहिणीला जरूर माहीत असतं. त्यामुळं माता भगिनी सुज्ञ आहे महाराष्ट्रातली. या सरकारचं पैसे घेऊन ह्यांना मात्र या महाराष्ट्राच्या राज्यातून गद्दारी करून सरकार झालेलं स्थापन आहे. या गद्दारांना मात्र माता भगिनी सकट हा महाराष्ट्र सज्ज झालेला आहे. कारण या महाराष्ट्राच्या माता भगिनीला, महाराष्ट्राला माहीत आहे ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं, महाराष्ट्रामधील सुपुत्रानं गुजरातची सुरत लुटली आणि त्या लुटलेल्या सुरतेचा वचपा या मोदी आणि शहाला गुजरात्यांना काढायचा आहे. म्हणून हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. असल्या भूलथापांना ह्यांच्या योजनांना कदापिही भाळणार नाही. ह्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून मात्र हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आपण बघतोय म्हणजे नुकतेच अगदी राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आलेले दीपक साळुंखे पाटील यांना उमेदवारी शिवसेनेकडनं मिळेल का? आता शेतकरी कामगार पक्षाचे आपण सगळे पदाधिकारी पाहिले इच्छुक आहेत की कुठल्याही परिस्थितीत ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सुटली पाहिजे आणि शेतकरी म्हणजे गणपतराव देशमुख कुटुंबियातील सदस्य लोकप्रतिनिधी व्हा अशी एक सगळ्यांची इच्छा आहे. आणि अशा वेळेला दीपक आबांनी जी काय मशाल हाती घेतली, काय म्हणजे पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं, हे खरंच काही मशाल सांगोलच चालेल का? पदाधिकारी म्हणून आता काय माहीत आहे, गणपतराव देशमुख हे गणपतराव देशमुखच होते. विधानसभेत जर आमदार गोंधळ घालायला लागले आणि सभापती अध्यक्षांनी जर आबासाहेब बोलतील म्हटलं तर महाराष्ट्र अख्खा 288 आमदार, एक आमदार साहेब सोडले तर 287 जण शांत बसत होते. त्या माणसाचा वचक होता, तो म्हणजे पुरुषच वेगळा होता.
त्या माणसाबद्दल माझ्यासारख्यानं बोलणं महाराष्ट्र जाणतो माझ्यासारखं बोलणं उचित नाही. पण तदनंतर त्यांच्या कुटुंबियापैकी- सांगतो 20 बॉलमध्ये 60 धावा करणारा तो बॅट्समॅन होता. 20 बॉलमध्ये क्रिकेटचं उदाहरण देतो. 20 बॉलमध्ये 60 धावा करणारा बॅट्समॅन होता. आज बॅट्समॅन तो आमदार साहेब देवाघरी गेलेले आहेत. आणि माझं व्यक्तिगत मत आहे, कुणी आता गैरसमज करू नये, की हा जो निर्णय झालेला आहे की महाराष्ट्राचे 260 मतदारसंघ फायनल होत आले महाविकास आघाडीकडून आणि उर्वरित 28 ते 18 बाकी राहिले 88 पैकी ते आले बघा 70 80 28 पैकी सांगोला मतदारसंघ होता. आणि शिवसेना मशालीकडे अनेक प्रवेशाचे इच्छुक होते. परंतु वरिष्ठांना आमच्या काय वाटलं असेल की बाबा आमचा एकच हेतू आहे की आम्हाला शेकापला टीकाटिप्पणी करायची नाही, परंतु या आमच्या ज्या बारक्या पोराला जर विचारलं की शिवसेना कोणाची, तर ते बारकं पोरगोसं सांगते की बाळासाहेब ठाकरेंची आणि आता बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांची. परंतु या सांगोला विधानसभेचा मतदारसंघातील गद्दार आमदार जो आई समान असणाऱ्या शिवसेनेची ह्याला घर नव्हतं राहायला, गाडी नव्हती. काल परवापर्यंत राष्ट्रवादीत असणारे आज शिवसेनेत येतात आणि त्यांचा तुम्ही प्रचार होणार का? उद्धव साहेबाचा आदेश- आणि उद्या शेतकरी कामगार पक्षाला ही जागा सुटली तर तुम्ही काय? उद्धव साहेबाचा आदेश आला तर 100% उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे. काल तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिलेला आहे. शेकापला जागा सुटली तर हरकत नाही का? शेकापला महाविकास आघाडीतनं माध्यमातून जागा सुटली तर कालच उद्धव साहेबांनी दिशा दिलेली आहे की दोन्ही बंधूचं भांडण मिटलेलं नाही, त्यामुळे मशाल आबांच्या हातात थोडक्यात दिल्याच जमा आहे. त्यामुळे उद्धव साहेबाचा आदेश आला. आमचा सारखा पदाधिकारी आम्ही ठाकरेंना मारणारे शिवसैनिक आहोत. जो मातोश्रीचा आदेश तो आमच्यासाठी अंतिम आदेश असतो. आमचा एकच हेतू आहे की या गद्दाराला इथले आम्हाला गाडायचं आहे. त्याला झाडाच्या मुळाखाली, झाडी डोंगर जो म्हणला ना, त्या झाडाच्या मुळाखाली ह्याला गाडायचं आहे. ह्याच आमचा हेतू आहे. एकंदरीत आपण बघतो की जे विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील, त्यांच्याविषयी ही सगळी प्रतिक्रिया की मतदारसंघ कोणाला का सुटेना तो राजकीय पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे, पण जो काही आमच्यासाठी आदेश म्हणून येईल तर त्याची आम्ही अंमलबजावणी करू, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. साहेब, मतदान कोणाला करणार आणि कशाच्या आधारावर करणार? सांगोल्याचं राजकारण कशा पद्धतीचं आहे? तुमची स्वप्न साकार झाली का? ही सांगोला तालुका पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. सांगोला म्हणलं का गणपतराव देशमुख महाराष्ट्राला माहीत आहे आणि देशाला सुद्धा माहीत आहे. हे सांगोल्यात वनवे बाबासाहेब देशमुख 100% 50,000 मतांना लीड येणार, मी आज सांगतो. पण आता आपण बघतोय की काही जणांनी मशाल हाती घेतली, घेऊ जोरदार दे, तयारी केलेली आहे. त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. घेतलं पाहिजे, अधिकार दिलाय समजायला उभा राहण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग त्यांनी मशाल समजा ज्यांनी हातात घेतली ते तुमच्यासमोर उभारले तर मग कसं होणार? बाबासाहेब देशमुख काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे, 50,000 मतांना निवडून येणार, मी असा शब्द आहे बिर्या धनगराचा. आणि याच्यामध्ये आपले जे विद्यमान आमदार म्हणतात की फार मोठं बापूचं नुसतं कागदावर काम आहे. 5,000 ही नितीन गडकरींनी मान्य केले, देवेंद्र फडणवीसनं मान्य केले. ही गणपतराव सांगोल्याला पाणी आणले, ही गणपतराव देशमुखाने आणले. मोठ्या नितीन गडकरींनी मान्य केले, केंद्रीय नेत्यांनी मान्य केले. जो काय निधी आणला तो काही मान्य नाही. जे काय कुठला नुसतं कालवाई नुसता निधी एवढा आणला तेवढा आणला, काय नाही. ही काय रुपयाचा निधी आणला नाही, काम झालेलं नाही. 100% बाबासाहेब देशमुख 50,000 मतांनी लीड येणार आणि निवडून येणार. आणि त्यांनी दावा केलाय की कोणी माझ्यासमोर उभारते मी निवडून येईल, बाकी माझे राजकीय संबंध किंवा जे सामाजिक संबंध प्रत्येकाचे चांगले राहतील, असं विद्यमान आमदारांचं म्हणणं आहे. 23 तारीख जवळ आली आहे, गोडा पण मैदान जवळ आहे ना, लंगोटा लावून बसलोय आम्ही. 100% बाबासाहेब देशमुख 50,000 मतांनी लीड येणार. एकंदरीत हा जो सगळा विश्वास आहे तर तो आहे शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीतला. आणि म्हटलं जातं असं की बाबा देशमुख कुटुंबियापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली त्यांना आम्ही निवडून आणू, असा एक सांगोलेकरांचा तो सूर आहे. सांगोलेकर म्हणून कसं वाटतं आता हे निवडणुकीला मतदान करताना? काय विचार असेल तुमचा? काय समाधान झालंय का? काय काही घडलेलंच नाही आहे सांगोल्यासाठी? नाही, घडलं, बऱ्यापैकी घडलं सांगोल्यात. 19 नंतर बरेच खून झाले, अधिकाऱ्यांचे सुद्धा खून होत आले आणि त्याच्यावर मग जे काय इतक्या वर्षात होत नव्हतं ते हे 5-6 वर्षात होत गेलेलं आहे. सगळ्या गोष्टी काय सुरक्षित नाहीत. काय कारण आता ते प्रशासनानं आणि ते जे नेतृत्व करतात त्या लोकांनी ते शोधणं गरजेचं आहे, काय कारण आहेत ते, आणि त्यांनी ती शोधली पाहिजे. ते जर ते त्यांना जर नेतृत्वाला जर ते शोधता येत नसेल तर जनता आपलं नेतृत्व बदलायला तयार आहे आणि ते 100% ह्यावेळेस बदलून जाईल नेतृत्व. मग शेवटी ह्यात चांगलं वाईट कोण म्हणायचं? म्हणजे कोणाला मतदान करायची तुमची इच्छा आहे असेल? मी याच्यापूर्वी एकदा बाईटला सांगितलं होतं की जे काही सांगोल्याची जी काही ग्रोथ आहे, सांगोला वाढीचं, शहर वाढीचं जे काही ग्रोथ रेट आहे तो 62 नंतर वाढलेला आहे.
62 नंतर इथं राहायला येणाऱ्या लोकांची ग्रोथ झालेली आहे. इथं पुण्यानंतर रिटायरमेंटचं शहर म्हणून हे सांगोला शहर ओळखलं जातं. त्यांना कुठंतरी इथं सेफ वाटत होतं आणि हे सेफ साईड त्यांना इथं जागा घेऊन घर बांधण्याला प्रवृत्त करत 5 होते. वर्षामध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळं तुम्ही म्हणता की दहशतीचं वातावरण पसरलं? ही दहशत कोणाची? मी तुम्हाला काय सांगितलं की इथं गुन्ह्याचा शोध लागला नाही, अधिकाऱ्याचा खून होत असेल, 7-8 मर्डर होत असतील या तालुक्यामध्ये, तर हा तालुका कुठल्या दिशेनं चालला आहे आपल्याला ही शहरातले लोक विचार करत असतील 100%. आणि हे परत भकासगाव व्हायच्या आधी लोकांनी जागा होऊन योग्य नेतृत्व दिलं पाहिजे. आणि पुरोगामी विचाराचा हे आहे, जातीवादी कुठल्याही पक्षाला इथं स्थान मिळणार नाही. परिवर्तन अटळ आहे असं म्हणता का? 101% परिवर्तन अटळ आहे इथं. आणि त्याच्यात माझं वैयक्तिक मत असेल तर मी काम करतो मराठा आरक्षणासंदर्भात काम करतो. मी संभाजी ब्रिगेडचा पुणे विभागाचा उपाध्यक्ष आहे. मला सांगा आता मराठा समाजाचा जे काही रोष जो होता तो लोकसभेला आपल्याला दिसलेला होता, तशाच पद्धतीचा रोष आणि संताप विधानसभेत दिसेल का? त्याच्याही पेक्षा तीव्र गतीने यावेळेस विधानसभेला दिसून येईल. कारण लोकसभेचे जे म्हणजे संसदेचे जे काही अधिकार आहेत आरक्षणाचे ते आता विधानसभेला दिले आहेत, राज्य सरकारला दिलेले आहेत. राज्य सरकार जर आपल्या विचाराचं असेल तर ते तुम्हाला त्या याच्यात ॲड करून घेईल. त्यामुळे जे राज्य सरकार येणार आहे ते मराठा आरक्षणाच्या याच्यावरच येणार आहे. आणि इथं ज्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे तो एकमेव पक्ष आहे म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आहे. आणि आमदार साहेबांनी लक्षवेधी मांडली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. आणि पूर्ण ह्याच्यामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये एकमेव पक्ष आहे की शेतकरी कामगार पक्ष आहे की ज्यानं राजकीय पाठिंबा दिला आहे. अधिवेशनातही त्याचा पुनरुच्चार केलेला आहे जयंत पाटलांनी. कोणाला मतदान करायची इच्छा आहे? सांगोल्याचं वातावरण काय मला फक्त सांगा. आबासाहेबांचे राजकीय वारसदार भाई बाबासाहेबांना आम्ही मतदान करणार आहे आणि त्याला आम्ही निवडून आणणार आहे रेकॉर्ड ब्रेक मताने. काय विद्यमान आमदारांच्या कुठल्या गोष्टीवरती नाराज आहे? आम्हाला त्यांचं काहीच पटत नाही. आम्ही म्हणजे काय? त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्यच नाही. आम्हाला आबासाहेबांचे जे विचार दिलेले आहेत, जे आचार दिलेले आहेत, सर्वसामान्य लोकांसोबत जसं कसं काम केलं पाहिजे, आमचा नेता हा एकदम अतिशय साधा सर्वसाधारण नेता आमचा होता. आबासाहेबांनी आम्हाला जो विचार घालून दिला आहे त्या पद्धतीने आम्ही काम करणार येणाऱ्या काळामध्ये. एकंदरीत सगळं आपल्याला दिसतं असं की जो काही कार्यकाळ 5 वर्षाच्या विद्यमान आमदारांचा आहे तर तिथं फक्त त्या घोषणा झाल्या किंवा त्या गोष्टी कागदावर राहिल्या आणि त्याच्यामुळं आम्ही नाराज आहोत अशा पद्धतीची ही भावना. पण दुसऱ्या बाजूला आपण म्हटल्याप्रमाणे विकासाचा दावा हा सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून होतो आहे. सांगोल्याच्या बाबतीत काय वाटतं की यंदा काय घडेल? यंदा काय घडेल तर उमेदवार सगळे रिंगणात आहे. ते काय होईल ती जनता ठरवल. पण माझा अंदाज सांगोलेकर म्हणून मी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा महासचिव आहे आठवले गटाचा. त्यामुळं मी माझं मत मांडतो. माझं मत मांडतो. आम्हाला लोकसभेला त्यांनी झुलवत ठेवलं होतं आणि आता विधानसभेला पण तीच पद्धत आहे. साहेबांनी आमची काल साताऱ्यात बैठक झालेली आहे. साताऱ्यात बैठकीत निर्णय झाला की 20 जागा नाही दिल्या त्यांनी 12 म्हणते. ती 12 म्हणजे साहेब जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही महायुतीबरोबर राहणार आहे. नसेल तर आम्ही एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष असा आमचा अध्यक्ष राजाभाऊ सरवदे महाराष्ट्राचे यांनी निर्णय दिलेला आहे. आणि जर का युतीत आम्हाला जागा नाही सोडली तर आम्ही आमचा विचार करून शाहू फुले आंबेडकर विचाराचा कोण पक्ष असेल त्यांना आम्ही सहकार्य करू. पण तुम्ही ठीक आहे म्हणजे RPIचे तुम्ही पदाधिकारी आहात. कशा पद्धतीनं तुम्ही हे जे 5 वर्षाचं काम पाहिलेलं आहे आणि एक ते तुम्ही समाधानी आहात का जेव्हा लोकांमध्ये तुम्ही असता? कसं असते आता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम हाताळलंय. त्यामुळं आम्हाला त्यांना विरोध करता येत नाही, बोलता बी येत नाही. का तर त्यांनी काय केलं मित्रपक्ष तोंड बघून बी कामं केली ती. काय जणांची बाहेरची बी चांगली कामं केली ती. आम्हाला तसं बोलता येत नाही. कारण का त्यांनी काय केले तुमची जी जवळीक आहे त्या जवळीकाची काम फास्ट केलेली आहे ती आणि जी लांबच आहे त्याची कामं केली नाहीत. असं बी झालेलं आहे काय वेळेस. व्यक्तिशः काय तुम्ही समाधानी आहात असं काही नाही? समाधानी आम्ही कसं आम्हाला काहीच दिलं नाही. आम्हाला कुठली कामं दिली नाही ती. कुठलं महामंडळ दिलं नाही, कुठलं काय दिलं नाही. विधान परिषदेवर द्यायचं होतं ती दिलं नाही. कुठल्याच गोष्टी दिल्या नाही त्या. त्यामुळं आम्ही तसं काहीच बोलू शकत नाही त्यांच्यावर. कारण का आम्हाला बोलले 10% वाटा देतो 10% 2% सुद्धा वाटा दिलेला नाही वाट्याला. त्यामुळं आम्ही काहीच बोलू शकत नाही. आम्हाला एकच टार्गेट आहे आमचं रिपब्लिकन पक्ष एकच लक्ष जे आठवले साहेब जे सांगाल तीच आम्ही करणार. एकंदरीत आपण तो बघतोय की
मित्र पक्ष असलेल्या RPIचे पदाधिकारी त्यांचं म्हणणं असं की शेवटी मित्र पक्षाला सांभाळून घेणं किंवा सोबत घेऊन चालणं अशी कुठलीही कार्यपद्धती दिसत नाही. मराठा आरक्षणाचा कितपत परिणाम या निवडणुकीत होतो तो देखील महत्त्वाचा, कारण मनोज जरांगे पाटील ही भूमिका घेत आहेत, लढायचं की पाडायचं. पण शेवटी समाजमन काय सांगतं, मराठा समाजाच्या भावना कशा पद्धतीच्या आहेत? मराठा समाज आपण म्हणतो तो यावेळेला कुणाच्या पाठीशी वगैरे, लोकसभेला थेट सामना होता, मराठा समाजाला ते सहज सोपं गेलं असेल, पण आता मात्र जे उमेदवार उभे राहतील त्यातनं समाज कोणाच्या पाठीशी उभे राहील? आत्तापर्यंत मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश मराठा समाज पाळत आला आहे. यापुढेही जरांगे पाटलांचा आदेशच मराठा समाज फॉलो करणार आहे. जरांगे पाटलांचा शब्द सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. अजून त्यांनी निर्णय दिलेला नाही आणि गेले 50 वर्ष झालं सांगोलमध्ये म्हणजे भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आहे. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे नातू अनिकेत देशमुख उभारले. 700-750 मतांनी त्यांचा पराभव झाला. अत्यंत अल्प वेळेत त्यांना उमेदवारी दिली. प्रचार करायला वेळ कमी पडला. रसिकेचं मतदान झालं. शहाजी बापूंनी, दीपक आबांनी आणि सर्वांनी मिळून शहाजी बापूंना म्हणजे भरपूर योगदान करून बापूंना निवडून आणलं. बापूंना निवडून आणण्याच्या पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा म्हणजे दीपक आबा साळुंके पाटलांचा आहे. तो शहाजी बापूंनी जाहीर असं प्रत्येक चौकात सांगितलेले पण आहे आणि आबांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी हे बापूचं काम केलं, बापूंना निवडून आणलं. आणि बापूंनी त्यावेळी आबांना शब्द दिला होता, ह्यावेळी मला आमदार करा, पुढच्या वेळी तुम्हाला संधी देऊ. परंतु सध्याच्या परिस्थितीत शहाजी बापू काय त्या शब्दाला आणि किंवा खुर्चीला सोडायला तयार नाहीत. त्यामुळं शेवटी प्रत्येकाला खुर्चीची लालच असते, खुर्ची पाहिजे असते. दीपक आबा साळुंके पाटीलसुद्धा 30 वर्ष झाले भाई गणपतराव देशमुखांना सहकार्य केलं. गणपतराव देशमुखांच्या विजयातसुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शहाजी बापू आमदार झाले त्यातसुद्धा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाला शेवटी आमदार म्हणजे घरात आता प्रत्येक माणसाला स्वतःची सत्ता पाहिजे असते. आणि दीपक आबा साळुंके पाटलांनी उद्धव ठाकरे यांचे मशाल हाती घेतले आहे. आमचा संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे सेनेचा पाठिंबा आहे. आम्ही संभाजी ब्रिगेड राजकीय व उद्धव ठाकरे साहेब युती आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे साहेब आणि आमचे संभाजी ब्रिगेडने सांगितलं आम्हाला मशालीचा प्रचार करायचा तर आम्ही मशालीचा प्रचार करणार. आणि या विकासाचं म्हटलं तरी गेल्या 5 वर्षात शहाजी बापू आणि दीपक आबाने दोघांनी मिळून भरपूर प्रमाणात विकास केलेला आहे. विकास झाला नाही असं झालं नाही. विकासामध्ये थोडा भ्रष्टाचार झालेला आहे, परंतु विकासाची कामं चालू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम चालू आहे. 1 कोटी रुपयाचं. कॅमेरा दाखवा तिथं दिसते. तिथं पाठीमागे जावा. सरकारी कार्यालयाचं काम चालू आहे. बायपास रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याची कामं झालेली आहेत. पाण्याच्या कामं झालेली आहेत. परंतु भ्रष्टाचार झालेला आहे. काय ठेकेदारांना तोंड बघून कामं दिले आहेत. पर्सेंटेजचा विषय आहे. त्यामुळे लोकांची शहाजी बापूबद्दलचे नाराजी आहे आणि शहाजी बापूंना नाराजी असल्यामुळे आम्ही दीपक आबांना सपोर्ट करत आहे. एकंदरीत की शहाजी बापूंविषयी नाराजी आहे आणि त्यांनी एक आहे की ज्या पद्धतीनं तालुक्याच्या प्रश्नी लक्ष द्यायला पाहिजे होतं तर ते दिलं गेलं नाही, अशी एक खंत व्यक्त करण्यात आली. सांगोल्यामध्ये काय घडतं आहे आणि एकंदरीत सगळं सांगोल्याचं चित्र पाहिल्यानंतर काय वाटतं की इथून शहाजी बापू पाटील परत एकदा विजयी होतील का? शक्यता खूप कमी जाणवते. त्याची कारणं काय? सन्माननीय आमदार शहाजी बापू हे स्वतः सांगतात की मी हजारो कोटींच्या रकमेमध्ये मी निधी आणला आहे. हां, कामंही चालू आहेत, परंतु काही कामं ही फक्त कागदावरच टिकून राहिलेली दिसत आहेत. हां, की काय असलं वैयक्तिक मताचे आहेत. हां, त्यानंतर आपण बघितलं शेकाप फॅमिली बघितलं तर शेकापमध्ये अजून दोन गट आहेत. सन्मान्य अनिकेत भैया हे बाईट देतात की एखादा मेळावा आयोजित केला तर तो अधिकृत नाही आहे. हां, बाबासाहेब देशमुख हे सांगतात की आम्ही अधिकृतपणे हे काम करतोय. हां, त्यामुळे तिथंही कुठं मिळतं जुळतं अजून त्यांचं वातावरण दिसत नाही आहे. म्हणजे देशमुख यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नाही, आमदार साहेबांची ही जी भूमिका असायची ती स्पष्ट असायची. मी आहे तर आहे, मी नाही आहे तर नाही आहे. आता मात्र ही परिस्थिती नाही. आता ही परिस्थिती पूर्णपणे तालुक्यात बदललेली दिसते. मतदारांमध्ये एक संभ्रम अवस्था आहे. तुम्हाला विश्वास ठेवता येत नाही. अजून त्यांचा स्पष्ट कौल येत नाही ना. हां, मतदाराला एक कौल पाहिजे असतो की बाबा मी उभा राहणार आहे तर आहे, नाही तर नाही.
बरोबर. तो स्पष्ट कौल येत नाही आहे. त्यामुळे मतदारांना आता दीपक आबांच्या रूपाने एक सक्षम पर्याय या तालुक्यामध्ये मिळालेला दिसतोय की त्यांनी ही जी मशाल हाती घेतलेली आहे त्यामध्ये एक स्पष्ट तुम्हाला उमेदवारी तर मिळालेलीच आहे. त्यामुळे उमेदवारीचा तर काही विषय राहिलेला नाही आहे आणि मतदारांना एक नवीन पर्याय, सक्षम पर्याय असा मिळालेला दिसतोय. आणि दीपक आबांच्या कामाची पद्धत ही गेली 30-35 वर्ष झालं मतदारांनी या सांगोलकरांनी अनुभवलेली आहे की तिथे गेल्यानंतर कोणती पक्ष, पार्टी, जात, पात, पंथ कोणताही पाहिलं जात नाही. पहिला काम केलं जातं. दीपक आबांकडनं तालुक्याचं नेतृत्व 100% होणार आहे. आजपर्यंतच्या काळामध्ये सुद्धा झालेलं आहे आणि आता होईल. आणि वाटतो का की महाविकास आघाडीकडनं हा मतदारसंघ 100% शिवसेनेला जाईल असं 100% त्याची खात्री आहे का? कोणतीही शंका नाही त्यामध्ये. 100% जाईल. आणि मग अशा वेळेला विचार करा की देशमुख कुटुंबियांपैकी कोणी उभारलं निवडणुकीला, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. मी उभा राहू शकतो, तुम्ही उभा राहू शकता. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे तेच तो. कोणी कोणाच्या अधिकारावर गदा आणण्याचं काही कारण नाही या ठिकाणी. समजा देशमुख कुटुंबियांपैकी एक उमेदवारी आहे, त्यानंतर शिवसेनेची दीपक आबा साळुंखे असतील, याचा फायदा शहाजी बापूंना होईल? नाही होणार. कारण आजपर्यंतच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आजपर्यंतच्या काळामध्ये जर पाहिलं तर आमदार साहेबांच्या बरोबरही आबांनी काम केले. त्यांनाही विजय करण्यामध्ये आबांचा सिंहाचा वाटा असायचा. त्यानंतर मागची निवडणूक तर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली की कोण कोणामुळे विजयी झालं. बापूंचा एक कार्यकर्ता तोही काम करत होता, परंतु जिद्दीनं पेटून जे आमच्यावर अन्याय झाला म्हणत होते, म्हणजे जो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर त्यावेळेस दीपक आबांच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला, त्यामुळं जो दीपक आबांचा कार्यकर्ता ज्या जिद्दीने पेटून उठला होता की काही झालं तरी या मतदारसंघात बदल करायचा आणि तो केला. त्यामुळे आबांची ताकद आहे हे कुणी नाकारू शकत नाही आहे. नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे कोणी नाकारू शकत नाही आहे. त्यामुळे एक सांगोला तालुक्यातील मतदारांना एक सक्षम पर्याय यावेळेस मिळालेला आहे. तुम्हाला दीपक आबा साळुंखे हे उमेदवार हवेत. आता हे जे दिसतंय आपल्याला, दीपक आबा साळुंखे यांचीच उमेदवारी हवी आम्हाला आता. आणि देशमुख कुटुंबियांमध्ये जे आता आपण म्हणतोय स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा वारसा चालवणारी मंडळी, त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे. गेले 50-55 वर्ष ज्यावेळेस आबासाहेबांनी या सांगोला तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, त्यामध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि आबासाहेब ह्या दोघांचे आटोत एकमेकाचे मित्रसंबंध होते. आणि त्यामध्ये आबासाहेबांनी बऱ्याच वेळा लोकसभेला पवारसाहेबांना मदत केलेली आहे. पवारसाहेबांनीही विधानसभेला आबासाहेबांना मदत केलेली आहे. त्यामुळे पवारसाहेब चालत आहे, हे ऋणानुबंध चालत हे पहिल्यापासून चालू आहेत. त्यामुळे पवारसाहेब येथील जागा शेतकरी कामगार पक्षाला सुटण्याच्या दृष्टीनं 100% प्रयत्न करतील. आणि गेल्या लोकसभे निवडणूक आता तुर्तास झाली. डॉक्टर अनिकेत देशमुख हे लोकसभेसाठी इच्छुक होते. पवारसाहेबांनी बोलवून त्यांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, विधानसभेला मी तुम्हाला निवडून आणायचा शब्द पवारसाहेबांनी दिला आहे. त्यामुळे निश्चित पवारसाहेब आमच्या पाठीशी राहतील. एकंदरीत सगळ्यात अगदी आता तुम्हाला तोच प्रश्न विचारायचो. आता एक मुद्दा असा आला की देशमुख कुटुंबियांमध्ये जो आपण एक दावा करतोय की एक वारसा आहे, एक तो विचार आहे आणि तो तुम्ही पुढं नेताय, पण असं नेत असताना कुठंतरी त्या वारसदारामध्ये एक वाक्यता पाहिजे, संवाद पाहिजे. इथं मात्र तोच एक वाक्यता, तो संवाद दिसत नाही आहे. सांगोलेकरांनी कोणत्या आधारावरती त्यांच्याकडं पाहायचं किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून चालायचं? हे 2019 नंतर कोरोना पडला, आपल्या सर्वांना माहीत आहे. 1.5 वर्ष डॉक्टर अनिकेत देशमुख हे शिक्षणासाठी गेले. दरम्यानच्या काळामध्ये नंतर आबासाहेब देवाघरी गेल्यानंतर बाबासाहेब येऊन काम पाहिलं. पण हे दोघी काही करून मिटवतील. कारण का, असं काय नाही की अनिकेत बाबासाहेबांनी जरी काम केलं असलं तर महाविकास आघाडीतनं समजा अनिकेत डॉक्टरना उमेदवारी दिली, करतील अनिकेत डॉक्टरांचं. कारण पंढरपूरला परिचारक आमदार असायचे, प्रशांत परिचारक. काम उमेश मालक बघतच होते ना. असं काय नाही, ह्यांनी काम बघितलं म्हणून भविष्यात संधी आहे. डॉक्टर अनिकेत देशमुख त्यांचं इंटरनल कोलॅबरेशन चांगलं ठेवून त्यांचंही राजकीय पुनर्वसन होईल. पण शेतकरी कामगार पक्षात 768 मतानं पडलेला माणूस आहे. सरपंच जरी एखाद्या ग्रामपंचायतीला पडला, पुढल्या वेळी आपण क्लेम कुणाला सांगतो ती पडलाय त्याचा विचार करायला पाहिजे. आता सुद्धा तालुक्यातली जनता 90% असं म्हणते, काय प्रॉब्लेम नाही. ते दोघं एकच आहेत. ते दोघं एकमेकाला समजून घेतील. बाबासाहेबांनी काम केलं, पक्षाचं काम केलं, अनिकेतने काम केलं, पक्षाचं केलं, ते उभं राहतील एकमेकाच्या मागं. पण जागा शेकापलाच, जागा ही महाविकास आघाडीनं वरिष्ठ प्रश्न आहे. मी पहिल्यांदाही सांगितलं, जागा शेकापला सुटो न सुटो, आम्ही आखाड्यात आहोत. आबासाहेब म्हणजे पक्ष आहे या तालुक्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आहे, शेतकरी कामगार पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये आखाड्यात असणारच
हे सगळं एकंदरीत आपल्याला या सगळ्या चर्चेतून आपल्याला दिसून येतं. काय म्हणतं आपल्या सांगोला तालुक्यातलं वातावरण? बाबासाहेब देशमुख. हां, बाकी कोणी नाही? नाही कोण नाही. कशासाठी? शेतकऱ्यासाठी बाबासाहेब देशमुख चांगला आहे. 5 वर्ष झालं संगवाडी सर्कल पीक विमा मिळला नाही, फळ पीक विमा कुठलाच. कृषीसाठी काय योजना भरवू नाहीत तालुक्यात आधी. नाही, पण आता आपल्या आमदारांनी सांगितलं की सगळ्यात मोठं काम माझ्या काळात झालं. आज शेतकऱ्याच म्हणून काम केलं नाही, रोडचं आणि टक्केवारीच काम केले. रोड शेवट काम केलं नाही, ती टक्केवारी. पहिले शेतकऱ्याला खात्यावर पैसे कशात आले कळत नव्हतं. आता 2000 रुपये देते ती शेतकऱ्याला पुरत नाही. महागाई. आता सांगितलं दीपक आबा आम्हाला पाहिजे तिथं. दीपक आबा नाही, बाबासाहेब देशमुखनं निवडून लाल बावट्यातनं अपक्ष म्हणलं अपक्ष निवडून या. नाही, पण त्यांनी सांगितलं म्हणजे दीपक आबा असतील तरच सांगोल्याचा विकास होईल. दीपक आबाने ह्याच्या आधी काय केलं, विधान परीक्षेवर होतं तीच आता पुढे करणार ना. काही झालं नाही त्या. नाही झालं नाही. त्यामुळं बाबासाहेब देशमुख विकास आता करू शकतात. रासबाचे आपले पदाधिकारी जे आहेत ते आपल्याबरोबरती आहेत. एकंदरीत आपण आता इथं पाहतोय असं की विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्याकडनं आपण विकासाचा दावा ऐकतो आहे, पण दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचाराचा वारसा सांगणारी मंडळी सांगोला तालुक्याच्या विकासाचा दावा करता आहेत. कशा पद्धतीचं वातावरण आज सांगोल्यामध्ये आहे, किंवा एक रासबाचे पदाधिकारी म्हणून या सांगोल्याच्या प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? काय घडलंय सांगोल्याच्या बाबतीत? सांगोल्याचं काय, आबासाहेबांनी विकास केलेला आहे. 55 वर्ष आबासाहेबांनी विकास केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने केलेला आहे विकास. मग आता हे जे विद्यमान आमदार आपल्या सांगोल्याच्या विकासाच्या बाबतीत बोलतात, तो दावा आपण खोटा समजायचा? काय घडलेलं आहे सांगोल्याच्या बाबतीत? नाही, उभा राहण्याचा अधिकार ही प्रत्येकाला दिलेला आहे बाबासाहेबांनी. त्यामुळं शक्यतो सांगोल्याचं वातावरण हे जास्त करून आबासाहेबांचं हे झालेलं आहे. पण लोकांच्या भावना काय वाटतात? तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत जाता एक रासबाचे पदाधिकारी म्हणून, लोकांच्या भावना तुम्ही कशा पद्धतीच्या वाटतात? काय वातावरण? लोकांच्या भावना काही आबासाहेबांवर जरा जास्त प्रेमाचं दाखवते. पण आता कसं आहे, रासप हे आमचं माहितीतून बाहेर पडलेलं आहे. त्यामुळं स्वतः स्वबळावर लढण्याचा विचार आहे. रासप इथनं उमेदवारी देणार सांगोल्यात? हां, देणार. मग तर तुमचा शेकापाला विरोध असेल, शिवसेनेला तुमचा विरोध असणार आहे? विरोधी राहणारच. कशासाठी विरोध असेल? आमचं पक्षप्रेम आहे. रासप हा पक्षप्रेम आहे. पक्षप्रेमामुळे सांगोल्याच्या प्रश्नाबाबतीत विरोध असेल का? प्रश्नाबाबतीत विरोध नाही आमचा काय. हां, फक्त आमचा उमेदवार ही उभा राहणार फिक्स. हां, साहेब, हे आपण आता म्हणजे शिवसेनेच्या वतीनंच तुम्ही एक प्रतिक्रिया व्यक्त करा. जो सगळा सर्वसाधारण सूर येतो आहे, यानंतर काय वाटतं तालुक्यात कशा पद्धतीचं वातावरण राहील? साहेब, तालुक्यामध्ये मी तुम्हाला माझं मत मागाशी मांडलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काल परवाच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याशी चर्चा करून या सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी सदस्य, सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र माननीय दीपकाबा सोळंकी पाटील साहेब यांच्या हातामध्ये त्यांनी मशाल दिलेली आहे. आणि हाच तालुक्याला सक्षम पर्याय योग्य वाटतो आहे. कारण तालुक्याने 55 वर्ष आबासाहेबाला सहकार्य केलं, त्यामध्ये दीपक आबांचा मोलाचा वाटा आहे, खारीचा वाटा आहे. पण मागल्या वेळेला आबावरती अन्याय झाला. आबांनी परत शहाजीबापूंना निवडून आणलं आणि शहाजीबापू वारंवार याच शेजारच्या ग्राउंडवरती स्वतः म्हणलेले विद्यामंदिरच्या की एक वेळ मी थांबेल, यूट्यूबला उपलब्ध आहे, एक वेळ मी थांबेल पण दीपकाला आमदार करेल. आणि बापूला काय शब्द पाळायची काही सवय नाही. कधी त्यांनी वारंवार कपडे बदलल्यासारखं या महाराष्ट्र राजकारणामध्ये कधी त्यांनी यशवंतराव चव्हाणांना बाप मानलं, कधी सुशीलकुमार शिंदेला मानलं, कधी अशोकराव चव्हाणांना मानलेलं आहे, कधी विलासराव देशमुखांना मानलेलं आहे. आता स्वतःचं वय कमी आहे, एकनाथ शिंदेचं वय कमी आहे, स्वतःच जास्त आहे, तरी आपल्यापेक्षा लहान माणसाला हा मोठी माणूस बाप मानतोय. ह्या माणसाला तत्व निष्ठा पैशासमोर काही नाही साहेब. ज्या उद्धव साहेबांनी या माणसाला प्रवेश दिला, सभा दिली, नाण्याच्या गोष्टी पुरवल्या, सांगोल्यामध्ये आणून सभा देऊन निवडून आणला, त्या उद्धव साहेबांवरती टीका करायला, मातोश्रीवरती आई समान असलेल्या शिवसेनेवरती वार करायला भेला नाही. आणि हा आबासाहेबांना दीपक आबांना दिलेला शब्द कशानं पाळल? त्यामुळं आबांना सुद्धा कळलेलं होतं की हा माणूस गद्दार आहे, ह्याच्या रक्तात गद्दारी आहे. त्यामुळे आपण उद्धव साहेब आपल्याला विश्वास महाराष्ट्राला वाटतोय. त्यामुळे तालुक्याच्या जनतेला सुद्धा उद्धव साहेबांवरती विश्वास आहे आणि दीपकावरती विश्वास आहे. त्यामुळं या सांगोल्यामध्ये मशाल पेटवून या गद्दाराला मात्र झाडाच्या मुळाखाली काढण्यासाठी हा महाराष्ट्रातला शिवसैनिक नव्हे, सांगोल्यातला शिवसैनिक सज्ज आहे. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र मनसेनेचा विधानसभा अध्यक्ष.
ह्यावेळेस आम्ही गेली 55 वर्ष झालं बघत आलो आम्ही तालुक्यात काहीच विकास नाही. सध्या आता जे विकासाचं ढोंग चालू आहे ते फक्त पैशावरती आणि कुठं तर दाखवायचं बाबा इथे विकास चालू आहे, हे चालू आहे, तसं काहीच होत नाही. फक्त की आज तुम्ही बघायला गेलं तर आपल्या लेकी बाळासुद्धा यांचा हे चालू आहे सध्या, ते सुरक्षित नाहीत. कुठे गेलं तुम्ही बाजारपेठेत जावा, कुठं जावा, की आज लाडकी बहीण योजना तुम्ही आणली इथं, लाडकी बहीण योजना आणून तुम्ही 1,500 रुपये बहिणींना दिले, पण इथं भावाच्या खिशातून तुम्ही किती पैसे काढता हे तुम्हाला माहिती आहे का? आज पेट्रोल काय होतं, त्याचं काय रेट झाले, 100चा स्टॅम्प बंद केला. म्हणजे तुम्ही काय केलं, बहिणीला 1,500 ते कोणी आमच्याच खिशातले दिले तुम्ही, आणि तुम्ही काय सांगता की बाबा हे त्यामुळं यदा विकासाच्या फक्त इथं बोललं गेलं, इथं फक्त विकासावर बोललं गेलेलं आहे. त्यामुळे आता ह्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन इथून धावणार आहे आणि राजसाहेब हे मुख्यमंत्री होणारच. साहेब बोलताना मगाशी काही मुद्दे तुमचे राहिलेले होते की ज्या संदर्भात तुम्हाला बोलायचं होतं, आणि जो सूर आपण सगळ्यांचाच ऐकला या सगळ्या विषयावरती. आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की राजसाहेब मुख्यमंत्री, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू, प्रत्येक विधानसभा लढवू. आणि राजसाहेबांकडे बघत असताना इथलं स्थानिक आबासाहेबांचं गुरुत्व आम्ही बघतो. ज्या माणसानं उभ्या आयुष्यात कधी पक्ष बदलला नाही, युती आघाडी केली नाही, आता एकनिष्ठ राहिलं. काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी ही शेकापचं पक्षाच्या तिकिटावरच त्यांनी निवडणूक लढवली. आता ही महाविकास आघाडी एकत्र आहेत, पवारसाहेब एकत्र आहेत. आता त्याला गद्दार म्हणून म्हणायचं, मग ते वैयक्तिक ते माझ्या जवळचं नाही. आम्ही पक्षाचं काम करतोय, एखाद्या पक्षाचं गद्दार म्हणायचं. आज आबांनी शिवसेनेत प्रवेश केला, अजित पवारांचा पक्ष सोडला ना, मग मशाल हाती घेतली, त्यांना काय म्हणायचं, सन्मानानं. आणि आज आम्ही निवडणूक लढवणार, आमची प्रश्न आहेत, विकासावर लढवू, आमचे काही ध्येय धोरण आहेत. पण आता इथं देशमुख कुटुंबावर अन्याय होतोच की, तुम्ही कराल म्हणजे तुमचं ते बाळ्या, आमचं ते कार्ट. गद्दार असतील तर सगळेच, तुम्ही घेतला तो बी गद्दार. आमचेही 6 नगरसेवक फोडले, बरोबर. मग त्यांना मग आम्ही काय म्हणायचं, मग गद्दार तुम्ही म्हणणं काय. आज तुम्ही दीपक आबांचं प्रवेश करून घेताय, त्यांना उमेदवारी जाहीर करताय, आणि हा पारंपरिक 55 वर्ष शेकापचा आहे. आणि शेकापची म्हणजे आता सांगोल्याची जनता सुज्ञ आहे बरं का, पक्ष बघत नाही. 55 वर्ष आमदार केलं, पक्षाशी देणं घेणं नाही. जर बापूंचं काम आवडलं तर बापूंना निवडून देतील, विनोद बाबरचं काम आवडलं तर विनोद बाबरला निवडून देईल, दीपक आबांचं काम आवडलं तर दीपक आबांना निवडून देईल, अनिकेत भैयाचं काम असेल, आबास, आता त्या दोघांचं काय, तो घरचा वाद आहे, बरोबर, ते करतील. ते कार्यकर्ते सक्षम आहेत की त्यांचा वाद मिटवतील ते. पण राजकारण करत असताना तुम्ही दीपक आबांनी सहकार्य केलं, बापूंनी सहकार्य केलं, सहकार्याच्या बदल्यामध्ये प्रत्येकाने सत्तेचा वाटा भोगलाय. मग कुठल्याही ह्याच्यात सहकारी संस्थेमध्ये मग तुमचं ही मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, सुधीगिरणी असेल, फुकट काहीही केलेलं नाही त्यांनी. पण हे करत असताना नाही, एक मिनटं, हे करत असताना काही अंशी जनतेवर सुद्धा अन्याय झालेला आहे. सगळ्यात मोठं आजनाळ्यामध्ये सर्वात महाराष्ट्र श्रीमंत गाव, डाळिंबाचं पीक, डाळिंब प्रक्रिया करणारे इथं उद्योग आलेत का? आता सगळे हायवे गेल्यात. MIDCचा कोण विषय काढतो का? आमची सांगोल्यातली कित्येक पोरं एक टाईम उपाशी राहून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काम करतात. त्यांच्या भविष्याचा विचार केला तुम्ही? त्याचं आता तुम्ही, मी बी बोललो, आता ह्यांनी सांगितलं भ्रष्टाचार झाला, हे झालं, तुम्ही पुढं काय देणार आहे? आमच्या पोरांच्या भविष्याच्या हाताला काय काम देणार आहे? त्यांच्या भविष्याचा काय विचार करणार आहे का? झालं घ्या, तुम्ही भ्रष्टाचार केला, हे केला, तुमचं व्हिजन काय? आता व्हिजन समोर ठेवा. आबांनी मशाल हाती घेतली, त्यांच्यावर अन्याय होईल. प्रचारामध्ये मुद्दा काय तुमचं? मी मनसेचा कार्यकर्ता आहे, माझं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक व्हिजन आहे, एक विजन गरजेचं आहे. घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे. उगाच उडसूड तुम्ही गद्दार आणि हे ते बोला नाही, सगळी एकाच माळ्याची मणी आहात. आबांचं तेवढं कार्य आहे, सत्तेचा वाटा उचलला हे बोलणं चुकीचं आहे. आबांनी केलेलं सहकार्य आहे, म्हणजे आबांनी केलेल्या सहकार्याला दुजोरा नाही आहे का? आबांनी केलेलं सहकार्य आहे, कोणीही कोणत्या स्वरूपात घेतला गेला तेही जाहीर करावं.
कोणीही केलं तरी आबांनी सहकार्य केलं हे कोणी नाकारणार आहे का सध्या? आम्ही नाकारलंच नाही ना. सहकार्याच्या बदल्या मोबदल्यात तुम्ही शहाजीबापू असेल नाहीतर दीपक आबा असतील. मी याचा मोबदला मोबदला घेतलाच तुम्ही आणि स्वरूपात घेतला कोणी काय केलं सांगा? सगळ्या आबांना 2015 साली ज्यावेळेस विधान परिषदेवर उभा राहिले सांगोला शहरातून किती मतं मिळाली? मग तो सत्तेचा वाटा म्हणायचा का? सहकारी संस्था ज्या आहेत मला सांगा, ज्या वेळेला बिनविरोध होते त्यावेळेला लोकशाहीचं ते हत्या आहे. बिनविरोध म्हणजे लोकशाहीची हत्या करणे. मग सत्तेचा वाटा हे आधी अगोदरच आहे. आमदार साहेब कधी होते त्यावेळेस सत्तेचा वाटा आहे तुम्ही आमदार साहेबांना मदत केली त्याच्या बाबतीतच मी सांगा. आमदार साहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस विधान परिषदेला आबा उभा राहिले होते. शहरामध्ये 18 मतं होती त्यावेळेस आबांना किती मतं मिळाली? शहाजीबापूंची 6 मतं वगळून द्या, ते विरोधात ओपन होते. मग त्यावेळेस किती मतं मिळाली? मग तो सत्तेचा वाटा म्हणायचा का? त्यावेळेस मिळालेली मताचं काउंटिंग करा तुम्ही. शहरामध्ये किती मतं मिळायला हवी होती आबांना? 10 + 2 12 मतं ही आबांची 2 मतं होती. 10 शेकापची मतं होती. त्यावेळेस मिळालेली मतांची एकदा मोजणी करा तुम्ही, किंवा तुम्ही काउंटिंग असेल ते काउंटिंग करा तुम्ही. त्यावेळेस आबांना किती मतं मिळाली शहरामध्ये? एकंदरीत जो राजकीय मोबदला किंवा जो राजकीय फायदा म्हणू आपण सहकार्याचा, तर तो मात्र याच्यामध्ये कळीचा मुद्दा ठरला. महत्त्वाचं म्हणजे सांगोलेकरांची जी भावना आता एक प्रातिनिधिक स्वरूपात एक चांगली भावना तशी व्यक्त झाली की सांगोल्याची जनता सुज्ञ आहे, ती जाणते विकास म्हणजे काय असतो आणि काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सांगोलेकर जनता जी आहे ती सातत्यानं उभं राहिलेली सगळा हा इतिहास आहे. एक सांगोला शहरातला स्थानिक म्हणून युवक 2024ला मशाल चिन्हावर दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे. युवक म्हणून आमच्या आबाकडून खूप अपेक्षा आहेत. जे दुधाचं 5 रुपये अनुदान आहे ते आबांच्या मार्फत हे अनुदान व महाराष्ट्र लेवलवरती प्रश्न मांडून आमच्या तालुक्यात जे 80-85 हजार लिटर दूध संकलन दररोज होतं ते सोनाई अजून बाकीचे जे संघ असतील त्याने आमचं ते अनुदान दुधाचं राखून ठेवलेलं आहे. सर्व डॉक्युमेंट प्रोसेस त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे आमच्या आबाकडून जे अपेक्षा आहेत की आबाने आमचं हा युवकांचा दूध व्यवसायाचा जो प्रश्न आहे तो हा मार्गी लावावा. आणि जे दुधाचं 5 रुपये अनुदान आहे ते गेल्या 4-5 महिन्यापासून स्थगित आहे. आणि युवक म्हणून माझी आबाकडून ही एक अपेक्षा राहील आणि जे युवकांचं जे पाठबळ आहे ते आबांनाच मिळेल सांगोला शहरातून, कारण त्यांची नेतृत्व करण्याची धडक आणि त्यांची क्षमता अख्ख्या तालुक्याला 1999 पासून 2019पर्यंत ज्या पक्षाला पाठिंबा दिला त्या पक्षाच्या त्यांनी पाठिंबा दिल्यामुळं त्यांनी निवडून सत्तेत राहिले. आबाला जे वाटा म्हणतात 2015 साली आबा विधान परिषदेवर उभा होते. जे 10 नगरसेवक होते त्या पक्षाने त्यांचा पाठिंबा दिलेला नाही. मी स्वतः वैयक्तिक 2016 साली आघाडीचा नगरसेवक पद उभा होतो. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार असून आघाडीकडून गद्दारी होऊन मला 2016 साली या नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार निवडून आणला आणि आघाडीचा उमेदवार हा पाडलेला आहे 2000 असा माझा जाहीर आरोप आहे. त्यासाठी मी युवक म्हणून जे माझे कार्यकर्ते असतील, शहर असेल, ते आम्ही दीपक आबांना सहकार्य करणार आहोत. दीपक आबांचं आम्हाला काम आवडलेलं आहे आणि दीपक आबांचं एक प्रशासनावर एक पकड मजबूत आहे. असं पाहता आजपर्यंत सांगोल्याचा इतिहास पाहता सांगोल्याने एक आजपर्यंत संस्कृती घालून दिली की सर्व पक्ष जातीपातीच्या पलीकडं अगदी अल्पसंख्याकांनाही सुरक्षित वाटावं आज सांगोलचं आजपर्यंत राजकारण आहे. त्या दृष्टीतनं आजपर्यंत सगळ्या नेत्यांनी गणपतराव असतील, भाई गणपतराव असतील स्वर्गीय, किंवा दीपक आबा असतील किंवा शहाजीबापू असतील, सर्व पक्षाच्या नेत्यांनी कोणालाही कधी असुरक्षित वाटू दिलं नाही. आणि तशाच प्रकारचं राजकारण इथून पुढे व्हावं जेणेकरून जनतेला. त्याचबरोबर मूलभूत प्रश्न सांगोल्याचे आहेत की व्यापार वर्ग सध्या धोक्यात. व्यापार वर्गात पूर्ण अवस्था बिकट आहे. डाळिंब मार्केट थोडं हे झाल्यामुळं, मर रोग वगैरे आल्यामुळं किंवा हायवे बाहेरून गेल्यामुळे वगैरे शहराची तर बिकट अवस्था आहे व्यापाराबाबतीत. त्याकडे थोडं लक्ष द्यावं. शेतकऱ्यांपर्यंत पण प्रत्येक योजना पोहोचत नाहीत सांगोला तालुक्यातल्या. तुमच्या ज्या योजना आहेत बऱ्याच आणलेल्या सरकारमार्फत त्या प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत जाते का ह्यांचाही ह्या लोकांनी विचार करावा. त्याचबरोबर कुणाला मतदान करा. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत ह्या दोघांनी सत्ता उपभोगले, शेका पक्षाने उपभोगले आणि बापूंनी उपभोगले. आबांनी त्यांच्यासाठी आजपर्यंत म्हणजे अगदी मनापासून काम केलं त्यांचं दोघांचंही. दोन्ही बाजूला असताना दोघांचं मनापासून काम केलं. असं तेल ठेवून राजकारण केलं नाही, आत एक बाहेर एक. तसंच ह्या दोघांनी मोठ्या मनानं आबांना पाठिंबा द्याव्या वेळेस आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. कोणाला मतदान सांगोल्यातून एक आदर्श घालवून द्यावा की तुम्ही एक वेळ कोणाला करणार सांगोल्यातून? नाही आम्ही दीपक आबांना करणार.
सांगोला तालुक्यातून आम्ही 4 इच्छुक उमेदवार आहोत. एक मी, दुसरा अक्षय विभूते आणि तिसरे विनोदभाई बाबर आणि चौथे राजू बाबर. या ठिकाणी आम्ही सर्वजण राजसाहेब यांच्या निवासस्थानी जाऊन मुलाखत दिलेली आहेत. या ठिकाणी त्यांनी जे आदेश देतील, ज्यांचं नाव डिक्लेअर करतील, त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहून सांगोला तालुक्यातील सर्व जनतेला आम्ही विकास कामासाठी सामोरे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यासोबत बोलून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेला पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कशा पद्धतीचं कार्य तालुक्यात केले अलीकडच्या काळामध्ये सांगायचं म्हटलं तर जो कोरोनाचा काळ होता, तालुक्यात कशा पद्धतीचं कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलं? सर कोरोनाचा काळ होता त्यावेळेस जो वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस महाराष्ट्र कोणताही पक्ष आजपर्यंत रस्त्यावर उतरला होता. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी रस्त्यावरती उतरून काम करत होते. जे कोविड सेंटर होते तिथं कुठलाही पदाधिकारी किंवा कोणीही पोहोचलं नव्हतं. त्यावेळेस फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी पोहोचली होती. आणि जेवढे कोविड सेंटर होते तर दूध, अंडी, फळं वाटप हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच केलं होतं. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते स्वतः माझ्यावरती, विनोदभाई बाबर असतील, विशाल यांच्या आमच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत कोरोनाच्या काळावरती. विश्वास आहे का मनसेच्या पाठीमागं सांगोलेकर? 100% जनता आहे. कारण ज्यावेळेस कोरोनाच्या काळात जनतेला कोणी वाली नव्हतं त्यावेळेस फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही वाली होती. आणि त्यावेळेस घराघरात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोहोचलेली आहे त्यावेळेस. त्यामुळे मला एवढं वाटतं की लोकांना विश्वास 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यावरती आहे की तो बाबा काम करणार. आणि जे आमच्याकडे आता सध्या लढण्यासाठी विजन तयार आहे, ते सांगोल्याचं विजन आम्ही तयार करूनच निवडणुकीत उतरलेलो आहे. अर्थात सांगोलेकरांचा जो विकासाचा भाग येतो किंवा विकासाची जी प्रतीक्षा अजूनही सांगोलेकरांना लागली आहे ती पाण्याच्या बाबतीत आहे. पाणी पूर्ण क्षमतेनं अजूनही नाही आहे. सिंचनाचं जे क्षेत्र आहे तर ते आणखीनही बराच मोठा टप्पा सांगोल्याला गाठायचा आहे. याचबरोबर ज्या मूलभूत सोयीसुविधा सांगोल्याच्या आहेत तर त्या बाबतीतसुद्धा लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या मोठ्या आहेत. अर्थात सांगोल्यामध्ये आपल्याला एक वेगळं राजकीय समीकरण दिसतं. त्याच्यामध्ये मग शेकापा येतो, त्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यानंतर शिवसेनेचा भाग येतो आणि दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचा एक जो विषय आहे तर तो सगळा आहे. आणि याचं एकंदरीत सगळं हे राजकीय समीकरण आहे. पण शेवटी सांगोलेकरांना हवा आहे तो आमच्या तालुक्याचा विकास आणि खऱ्या अर्थाने विकास जो कागदावर नसेल, आकडेवारीची जी म्हणून एक देणं घेणं आकडेवारीशी आहे त्याचं नाही आहे, तर प्रत्यक्षामध्ये विकास साध्य व्हावा जो आम्हाला प्रत्यक्ष दिसावा अशा पद्धतीची भावना सांगोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज जेव्हा बोला बेधडकसाठी आपण सांगोल्यामध्ये आलो तेव्हा सर्वच आमचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेगण, त्याचप्रमाणे सामान्य सांगोलेकर जो आहे तर तो याच्यामध्ये उतरला आणि प्रत्येकानं हिरहिरीनं आपली बाजू मांडली. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारानं पुढे चालणारी, पुढे नेण्यात येणारी भूमिका असेल किंवा शहाजी बापू पाटील आमदार त्यांचं कार्य आणि त्यानंतर आमच्या ज्या सगळ्या अपेक्षा आहेत तर त्या आणि त्यातही मनसेने सगळी आपली मांडलेली या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका, याचबरोबर आसप असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे मित्रपक्ष त्यांनीसुद्धा अगदी पोट तिडकीनं आपली सांगोल्या छतीतली भूमिका मांडली. BR न्यूजच्या वतीनं या सहभागी प्रत्येकाचे मनापासून आभार. बाकी कौल जो द्यायचा आहे तो जनतेच्या हाती आहे. सांगोलेकर जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते हे पाहण्यासाठी आता तसा फारसा कालावधी राहिलेला नाही आहे. ते जेव्हा चित्र स्पष्ट होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण सांगोल्यामध्ये येऊ आणि तेव्हा अशाच प्रतिक्रिया प्रत्येकाच्या घेऊ. सहभागी प्रत्येकाचे मनापासून आभार. धन्यवाद.